केस व्यवस्थित राहण्यासाठी तेल तर हेल्दी पाहिजे, पण त्या एवढे महागडे तेल आणि त्या किमती कायम दर महिन्याला आपल्याला परवडत नाही। त्यापेक्षा इथे गॅसच्याही किमती वाढलेल्या आहेत। घरी तुम्ही तेल तयार करायला गेलात आयुर्वेदिक तर गॅसच्याही किमती वाढलेल्या आहेत, तर ते तेल परवडणार नाही। त्यापेक्षा आज कर्ली हेअरसाठी खास ऑइल मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे, जे तुम्ही घरीच बनवू शकता। त्याला जास्त काही खर्च नाही आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला गॅस सुरू करायची गरजही नाही। तर आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे, तर नक्की बघा। त्यासाठी इथे आता आपण दर महिन्याला काय करतो मिस्टरांनी माझ्या, तर हे तेल जे एकदम चांगलं तर आहे, पण काय होतं की त्याच्या किमती जास्त असल्यामुळे दर महिन्याला आपल्याला परवडत नाही। त्यापेक्षा तेल आणलं आणि बॉटल संपली। त्यानंतर मिस्टरांनी विचारलं आणू का, मी म्हटलं आता महागडं तेल आणू नका। त्यानंतर मी इथे काय केलं, घरच्या घरी आपल्या एक कोरफडीचं झाड लावलं, तर त्याचे 4-5 झाडं झाली, तर त्याची मस्त ताजी अशी 4-5 पानं काढली आणि साईडला ठेवून दिली। त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी ताजी 2 पानं घेतली आणि एक साईडने असं व्यवस्थित असं त्याचं साल काढून घेतलं, कारण आपल्याला इथे फक्त त्याचा गर हवा आहे। तर कोरफडीचा गर फक्त काढून घ्यायचा आहे आणि साईडचं जे आपण पानं काढतो तर ते फेकून द्यायची नाही। ती आपण जर चेहऱ्याला अशीच चोळली तर चेहऱ्यासाठीही त्याचा फायदा आहे। आयुर्वेदिक असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट इथे होत नाही आणि तेलाचं बनवता आपल्या चेहऱ्यालाही ग्लो येतो। तर त्यासाठी इथे आपल्याला काही फ्रीमध्ये झाडाचं फ्रीमध्ये काढलेलं ताजं पान आणि असणारी ही आयुर्वेदिक पद्धत, आणि इथे मेन म्हणजे गॅसचा कुठेही आपण वापर करणार नाही, त्याच्यासाठी हे खूप हेल्दी असणार आहे। तर इथे व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा आणि गर काढत असताना इथे हिरवं पान हे एकही त्या गरामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर व्यवस्थित 2-3 पानांचा गर काढून घ्यायचा। इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 2-3 दिवसासाठीचं तेल बनवते आहे। तर हे तेल घेतलेलं आहे मी साधं, एकदम कमी बजेटमध्ये मिळतं ते साधंसुद्धा कुठलंही खोबरेल तेल तुम्ही घेऊ शकतात। तर ते खोबरेल तेल घ्यायचं आणि त्याला हेल्दीपणा यावा, जसं आपण महागडं तेल घेतो त्याप्रमाणेच आपल्या इथे ह्या साध्या तेलालाही, साध्या खोबरेल तेलालाही एकदम छान असं व्यवस्थित असं प्रोटीन पोषण आणण्यासाठी, आपल्या केसांना त्याचं फायदा होण्यासाठी आपल्याला इथे मेथ्या घ्यायच्या आहेत। आता मेथ्यांचाही फायदा केसांसाठी किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही। तर इथे चिमूटभर मेथ्या घ्यायच्या आहेत, ज्या इथे 15-20-25च्या वर असतील मेथ्या, तर तेवढ्या आपल्याला इथे घ्यायच्या, तेलामध्ये डायरेक्ट घालायच्या आहेत। आणि इथे जी कोरफड आपण घेतलेली आहे तर ती कोरफड ही घालून घ्यायची आहे। आता हे जे मिश्रण आहे तर ते 2 ते 3 दिवस आपल्याला कोवळ्या उन्हात ठेवायचं आहे। कोवळ्या उन्हात ठेवल्यामुळे कोवळ्या उन्हातलं पूर्ण प्रोटीन विटामिन सगळे तेलामध्ये उतरतात आणि हा आपल्याला फायदा होतो। त्यासाठी आपल्याला इथे गॅस चालू करून त्याच्यावरती हे उकळून घ्यायचं किंवा हे सगळं करायची गरज नाही। ते कोरफड आणि मेथीसहित एका रिकाम्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि ते जसं लागेल तसं डोक्यांना लावायचं। तर त्याच्यामध्ये जे मेथी आणि कोरफड असल्यामुळे त्याचं जे हेल्दीपणा आहे तर तो टिकून राहतो आणि वाढतच जातो आणि केसांसाठी त्याचा फायदाही होतो। जसं आपण कोरफड आणि मेथी मुरत जाते किंवा उन्हात ठेवू त्यानंतर त्या तेलाचा कलर बदलतो आणि ते केसांसाठी एकदम चांगलं आहे। हे साधंसुधं तेल आपण घरी बनवतो। तर आता हे तेल मी कुठलं घेतलं होतं, तर हे तेल एकदम साधं कमी बजेटमधलं खोबरेल तेल होतं। तर याचा तुम्ही वापर करू शकतात। आणि मेथी बोलाल तर मेथी मी ही एवढी घेतली होती, तर हा तेल खूप केसांसाठी चांगला आहे, नक्की ट्राय करा। आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।